पोहे आणि आलूने बनवली हे नवीन रेसिपी. बनवल्यानंतर कोणी बी तारीफ केल्याशिवाय नाही राहील. चला तर नमस्कार, महाराष्ट्र सुहाना किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत करते मी माझ्या चॅनलला लाईक नाही केलं असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राइबर और ऑल बेल जरूर क्लिक करा. चला तर सुरू करूया आजची नवीन रेसिपी. आणि पाऊस पडल्यामुळे हे गरम गरम नवीन रेसिपी अजून चांगली वाटणार आहे. चला तर मी एक वाटीमध्ये मी पोहे घेतले आहे. एका वाटीत मी पोहे घेतले, त्याला 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून ठेवले आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. 5 मिनटं या पोहेला आपण भिजू देऊ. तर चला आता आपण समोरची विधी बघूया. लसणाचे 4 कळ्या मी बारीक चिरून घेतले आहे. 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे. 1 लहान कांदा बारीक चिरून घेतला आहे. आणि कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतली आहे. 2 आलू पाण्यात उकडून थंड करून मॅश करून घेतले आहे. हे पोहे मुरले आहे. पोहेला एक जीव करून हातानं त्याला चुरूया. हे पोहे हातानं त्याला आपण चुरूया. हातानं छान मॅश करून घेऊन, म्हणजे पोहे छानपैकी बारीक झाले पाहिजेत. असे मॅश झालेले आहे आपले पोहे. एका कटोऱ्यात मॅश झालेले पोहे आपण टाकूया. यात पूर्ण पोहे आपण मॅश केलेले टाकूया. यात आपण आता आलू मॅश केलेले आपण हे पोहेच्या कटोऱ्यात आपण हे टाकूया. पूर्ण टाकून घ्यायचं, काहीच नाही ठेवायचं. यात बारीक चिरलेला कांदा टाकूया आपण. हिरवी मिरची बारीक चिरलेली ती टाकूया. आणि लसूण आपण बारीक चिरून घेतला होता ते टाकूया. आणि कोथिंबीर आपण याच्यात टाकले आहे. 1 चम्मच मी तिखट घेतला आहे. 1 चम्मच तिखट सोडत आहे. धनिया पावडर सोडत आहे मी 1 चम्मच याच्यात. आणि जिरा पावडर सोडत आहे मी. जिरा पावडर मी यात टाकला आहे 1 चम्मच. आणि थोडासा जिरा टाकत आहे. आणि हळद टाकली आहे चुटकीभर. आणि जिरा सोडत आहे. हिंग आपण यात 1 चुटकीभर टाकली आहे. आणि 2 चम्मच आपण यात रवा सोडत आहे. रवा सोडल्यानं हे जे मिश्रण आहे हे पूर्ण कुरकुरीत लागणार आहे. याच्यामुळे आपण याच्यात रवा सोडल्यानं आपण 1 चम्मच चाट मसाला सोडला आहे. आता याला आपण छानपैकी मॅश करून घेऊन हातांना मॅश केल्याच्यानंतर मीठ पिणं चव येईन कशी, म्हणून यात आपल्याला मीठ पण सोडायचं आहे चवीनुसार. असे मी हातावर प्रेस केले आहे हे वडे. पोहे आणि आलूचे वडे माझे अशा तरीकेने मी बनवले आहे. आणि त्याला दोन्ही साईडनं छान भाजून घेतले आहे, म्हणजे तळून घेतले आहे दोन्ही साईडनं कलर होतपर्यंत याला छान फ्राय करून घेतले मी. आणि फ्राय झाल्यावर त्याला मी बाहेर काढून घेतले. अशा तरीकेने ही माझी पोहे आलूची नवीन डिश तयार करून घेतली आहे मी. तर माझी ही नवीन आलू पोहेची डिश तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक और सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.